शाळा व्यवस्थापन समितीची शालेय पोषण आहाराविषयीची कामे. आतापर्यंत आपण शालेय पोषण आहार याविषयीची उद्दिष्टे आणि शालेय पोषण आहार योजना जी आहे त्याची थोडक्यात प्रत्येकाची जबाबदारी का आहे हे पाहिलेलंच आहे. तरी परंतु या भागामध्ये आपण आणखी या शालेय पोषण आहाराविषयीची जी कामं आहेत त्याच्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. शालेय पोषण आहाराचे काम देण्यासाठी बचत गटाला मंजुरी देणे. शाळा व्यवस्थापन समिती जी आहे त्या शाळा व्यवस्थापन समितीने योग्य अशा बचत गटाला या ठिकाणी मंजुरी देणे क्रमप्राप्त आहे. शालेय पोषण आहार योजनेच्या संनियंत्रणाची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. संनियंत्रण म्हणजे या ठिकाणी जे काही शालेय पोषण आहारासंबंधीची कर्तव्य आहेत ते योग्य पद्धतीनं बजावले जातात का, प्रत्येक व्यक्ती व्यवस्थित काम करत आहे का, विद्यार्थ्यांना आहार योग्य मिळतो का इत्यादी. विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, गुणवत्ता व आहार शिजवण्यात येणाऱ्या जागेची साफसफाई याबाबतचे नियंत्रण शाळा व्यवस्थापन समिती जी आहे ती ठेवते. म्हणजे इथं शाळा व्यवस्थापन समिती जी आहे ज्या ठिकाणी आहार शिजवण्याची जागा आहे तिथून ते त्या आहाराची गुणवत्ता इथंपर्यंतची सगळी जबाबदारी या शाळा व्यवस्थापन समिती घेत असते. शालेय पोषण आहार योजना अखंडित चालू राहिली पाहिजे यासाठी उपलब्ध निधी आवश्यकतेनुसार या योजनेसाठी वापरण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांना देते. म्हणजे काही जो निधी शासनाकडून त्या योजनेसाठी येतो तो निधी खर्च करावा, अखंडपणे शालेय पोषण आहार योजना सुरू राहावी, त्यामध्ये खंड पडू नये म्हणून या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांना ही संमती देत असते. साहित्याचे दैनंदिन नोंदवहीमधील नोंदी आणि साठा तपासून समितीचे अध्यक्ष मासिक स्वाक्षरी करतात. याआधी आपण पाहिलेलं आहे की मुख्याध्यापक हे बचत गटाचे जे काम नेमून दिलेले असते त्यावरती सर्व रजिस्टरे पाहून 15 दिवस, महिन्यातून 2 वेळा म्हणजे 15 दिवसातून एकदा पाहतात आणि मुख्याध्यापक सही करतात. ते व्यवस्थित असेल तर ठीक, नसेल त्यामध्ये काही दोष असेल, त्रुटी असेल तर ते शाळा व्यवस्थापन समिती आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांना पुढे माहिती देत असतात. आता या ठिकाणी आपल्याला शालेय पोषण आहार योजनेविषयीची विविध रजिस्टर व नोंदी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहे. आपण पाहिलेलं आहे की नोंदी ठेवणे हे फार महत्त्वाचं आहे आणि तीही प्रत्येक रजिस्टर जे आहे ते वेगवेगळं आहे, जेणेकरून या ठिकाणी योजना जी आहे ते चांगली चालली पाहिजे किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी तक्रार नसली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, यासाठी ही सर्व रजिस्टर असतात. आता यामध्ये जे जमा खर्च नोंदवही आहे, देवघेव रजिस्टर आणि स्टॉक रजिस्टर. जमा खर्च नोंदवहीमध्ये येणारा जो निधी आहे आणि त्या निधीमधून खर्च झालेली रक्कम याच्या नोंदी ज्या आहेत त्या ठेवल्या जातात. प्रति विद्यार्थी झालेला खर्च, प्रतिमाह झालेला खर्च इत्यादी. देवघेव रजिस्टर म्हणजे या ठिकाणी बचत गटाला दिलेला जो माल आहे किंवा शासनाकडून आलेला जो माल आहे, बचत गटाला दिलेला माल आहे आणि माल देऊन शिल्लक साठा जो आहे इत्यादी विषयीच्या नोंदी ज्या आहेत त्या स्टॉक रजिस्टरमध्ये करतात आणि देवघेव रजिस्टरमध्ये करतात. आता चव रजिस्टर हे अत्यंत महत्त्वाचं रजिस्टर आहे. या रजिस्टरमध्ये ज्या व्यक्तीने स्वयंपाक बनवलेला आहे म्हणजे स्वयंपाकी प्रथम नोंद करतो, त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किंवा त्यांचे प्रतिनिधी ते चव घेत असतात अन्नाची, शिजवलेल्या अन्नाची, आहाराची, आणि त्याची नोंद चव रजिस्टरमध्ये करतात. त्यानंतर मुख्याध्यापक संबंधित योजनेचे शिक्षक
चव घेऊन त्या रजिस्टरमध्ये नोंद करतात. आपणही आंतरवासितेसाठी गेल्यानंतर चव रजिस्टरमध्ये नोंदी केलेल्या आहेत. शाळा भेटी तपासणीच्या नोंदवह्या. आता या योजनेच्या संदर्भात या योजनेचा आढावा घेण्यासाठी किंवा तपासण्यासाठी शाळेला जे संबंधित अधिकारी असतात ते भेटी देत असतात आणि त्या भेटीची नोंदी त्या वहीमध्ये असतात. अहवाल इतिवृत्त नोंदवही. आता आपल्याला माहिती आहे की शाळा व्यवस्थापन समिती ही या योजनेची सर्व कामे पाहत असते आणि मग त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीतील जे सदस्य आहेत त्यांची मीटिंग किंवा बैठक जी घेतली जाते त्या बैठकीमध्ये कोणकोणत्या गोष्टी ठरवल्या किंवा पाहिल्या याविषयीच्या नोंदी ज्या आहेत म्हणजे इतिवृत्त जे आहे ते या अहवालामध्ये लिहिलं जातं. आता MDM ॲप्स. आपल्याला माहिती आहे की विविध प्रकारचे ॲप्स आहेत आणि त्या ॲप्सद्वारे आपल्याला कामामध्ये सुलभता आणता येते. अशाच प्रकारे शालेय पोषण आहार योजनेविषयीची अद्ययावत नोंद ठेवण्यासाठी या ॲपचा उपयोग जो आहे तो केला जातो. आता अशा प्रकारे आपल्याला शालेय पोषण आहार योजना जी आहे याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. आता आपल्याला जे हे शाळा व्यवस्थापन समिती जी आहे यांची कामं कोणती करायची हे पाहिलेलं आहे. आता आपण शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी व उपाययोजना पाहत आहोत. आता सर्वप्रथम जी अडचण असते ती म्हणजे शासनाकडून येणारा जो तांदूळ आहे तो तांदूळ आपल्यापर्यंत पोचणं, आपल्यापासून विद्यार्थ्यापर्यंत पोचणं, ही जी यंत्रणा जी आहे ह्या यंत्रणेचं काम कोणाला तरी देणं गरजेचं असतं आणि हे काम कंत्राटदाराची नेमणूक करून किंवा त्याच्याकडून करारपत्र करून घेऊन या ठिकाणी आपल्याला हे करता येतं. काम जे आहे ते सोपवता येत असतं. त्यासाठी जी नेमणूक आहे त्या नेमणुकीमध्ये पारदर्शकता किंवा निविदा मागवल्या जातात आणि कंत्राटदाराची नेमणूक केली जाते. गोडाऊन. आता हा जो तांदूळ आहे हा साठवण्यासाठी गोडाऊनची आवश्यकता असते आणि ते गोडाऊन तालुक्यातील शासकीय गोदामातच तांदूळ जो आहे तो ठेवण्यात येऊ लागला. ही योजना आहे. या योजनेमध्ये सुरळीतपणा, व्यवस्थितपणा, पारदर्शकपणा इत्यादी गोष्टी आणणं गरजेचं आहे आणि मग विविध कामं असतात त्या कामाचं विकेंद्रीकरण करून प्रशासकीय यंत्रणांची एक साखळी केली आहे. त्यामध्ये मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी अशा टप्प्याटप्प्याने तांदूळ वितरणासाठी यंत्रणा कार्यान्वित आहे. म्हणजे कामाचं विकेंद्रीकरण केल्यामुळं ही योजना सुरळीतपणे चालेल, व्यवस्थित चालेल हा हेतू यामध्ये आहे. हिशोब ठेवण्याची पद्धत. आता याआधी आपण पाहिलेलं आहे विविध रजिस्टर असतात त्या विविध रजिस्टरद्वारे हिशोब ठेवला जातो आणि त्यामध्ये जी रजिस्टर आहेत ते आपण पाहिलेली आहेत. अन्न शिजवण्याची सुरक्षितता. अन्न शिजविताना स्वच्छ व सुरक्षित शाळेच्या इमारतीपासून दूर 100 फूट अंतरावर असते. म्हणजे अन्न शिजवताना जी जागा असते ती स्वच्छ असली पाहिजे, सुरक्षित असली पाहिजे आणि शाळेच्या इमारतीपासून ती दूर असली पाहिजे, 100 फूट अंतरावर असली पाहिजे. आणि त्याचबरोबर सुरक्षितता म्हणून अग्निरोधक यंत्रणा आणि वाळूच्या बादल्या इत्यादी साधनं त्या ठिकाणी ठेवलेली असतात. म्हणजे जर का काही अपघात झालाच तर त्या ठिकाणी अग्निरोधक किंवा वाळूच्या बादल्या यांचा उपयोग करता यावा. त्याचबरोबर शिक्षकांनाही सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले जाते. म्हणजे या अंतर्गत जी साधनं आहेत त्यांचा वापर कसा करावा याविषयीचं किंवा त्या प्रसंगी कसे वागावे, कोणती कृती करावी याविषयीचं प्रशिक्षण शिक्षकांना दिलं जातं. प्रभावी अंमलबजावणी. प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य प्रमाणात नेमून दिल्याप्रमाणे आहाराचे वाटप होत आहे किंवा नाही, आहाराची गुणवत्ता इत्यादी विषयीची या ठिकाणी प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि ती होते किंवा नाही हे पाहण्यासाठी भरारी आणि दक्षता पथके काय करतात, शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी करत असतात. तर अशा प्रकारे आपण
शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात विविध जे हे केलेलं आहे माहिती घेतलेली आहे.